नमस्कार मंडळी, राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता मुंबईमध्ये बांद्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो गरीब नगर म्हणून जे अत्यंत अनधिकृत असं बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं जास्तीत जास्त वास्तव्य तिथे होतं, असे एक बरीच वर्ष हे गरीब नगर अनधिकृतपणे तिथल्या स्थानिक अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने, काही नगरपालिकांमधल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तिथे वसलं, वाढलं, रुजलं. असंख्य पिढ्या तिथे जन्माला आल्या. अनधिकृतपणे सगळं चालू होतं. त्याला अंतिमतः ते पाडण्याचं, त्याच्यावर बुलडोझर चालवण्याचं काम मुंबई महानगरपालिकांनी केलं. भारतीय जनता पक्षाची सत्ता पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेकडं आली आणि आमच्या तावडे ताईंनी महापौर झाल्या त्या, आणि आमचे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या इच्छेनं हे अंतिमतः न्यायालयाच्या आदेशानुसार ते पाडण्यात आलं. अत्यंत अभिनंदनास्पद ही गोष्ट आहे. अभिनंदन केलंच पाहिजे. आता माझ्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले की एवढी हजार माणसं तिथनं बेघर झालेली आहेत. आता या बेघर लोकांना, हे जर खरोखरच भारतीय नागरिक नसतील, यातले बहुतांश लोक हे बांगलादेशी मुसलमान, बांगलादेशातनं आलेले रोहिंग्या, यांच्याकडे जर खोटी प्रमाणपत्र असतील नागरिकत्वाची, खोटी आधार कार्ड असतील, खोटी रेशन कार्ड असतील, तर ह्या सगळ्यांचा तपास करून ह्यांचं आपण काय करणार आहोत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गरीब नगर 3-4 दिवस ते पाडण्यात आलं. बुलडोझरने सगळं साफ झालं. सगळं झालं. ज्यांना त्यांचा भयानक पुळका आहे तशा सगळ्या न्यूज चॅनलनी त्यांच्या सगळ्यांच्या अगदी मुलाखती वगैरे घेतल्या. आणि म्हणजे काय विचारू नका, केवढा घोर अन्याय त्यांच्यावरती झाला असं जे काय दाखवलं गेलं. तर मुळात आधी मी अनधिकृतपणेच राहायचं, मी बळजबरी करून, मी काहीतरी हिरावून घेऊन रेल्वेची जमिनीवर माझं जबरदस्तीने दादागिरी करून तिथे मी राहायचं, आणि मग वर्षानुवर्ष तिथे राहिल्यानंतर मीच योग्य आहे आणि मला जे उठवायला आलेले आहेत, जे चूक सुधारायला आलेले आहेत, कायदेशीर सुधारायला आलेले आहेत, त्यांना चुकीचं ठरवायचं आणि मग कसं एक इमोशनल ब्लॅकमेलचा ड्रामा करायचा, आणि मग कसे त्या बायकांचे अश्रू आणि मी बिचारी सगळे गरीब लोक कुठे जाणार, असं सगळं जे काय चॅनलवाल्यांनी मस्त सुंदर मुलाखती दाखवून त्यांची बाजू मांडण्याचा, मला हे कळतच नाही की जे अनैतिक आहे, जे चुकीचं आहे, जे खोटं आहे, अशांची बाजू चॅनलवाले कसे काय मांडतात. असं तो त्यांचा प्रश्न आहे. त्या TRPचा मूळ प्रश्न असा माझ्या डोक्यामध्ये आला आहे की ह्या माणसांना जर खरोखरच ते भारताच्या बाहेरचे नागरिक आहेत, आणि ते आहेतच, तर त्यांना भारताच्या बाहेर जर का आपण सोडलं नाही, तर मग ते बँड्राच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या अनधिकृत जागेतून बाहेर पडल्यावर ते तिथेच आसपास खार, सांताक्रूज, अंधेरी, मीरा रोड, बोरिवली अशाच कुठल्या तरी मुंबईच्या एका कोपऱ्यामध्ये ते आपापली घरं वसवतील. पुन्हा नवीन गरीब नगरं, अशी अनधिकृत लोक, अनधिकृत झोपड्या, अनधिकृत घरं बांधून पुन्हा ते नवीन वस्ती करून राहतील. नुसतं त्यांच्या झोपड्या पाडून, बुलडोझर चालवून तिथे छान ती रेल्वेची जागा मिळेल, रेल्वे तिथे काहीतरी त्यांचं ऑफिस बांधेल, तिथे काही रूल टाकतील, वॉटेवर ते त्या जागेचा विनियोग ते करतील. पण मुख्य माझ्या डोक्यासमोर प्रश्न आला की हे जे बाहेर पडलेले लोक आहेत, या झोपड्या तोडल्यानंतर जे बेघर झालेले अनधिकृत आणि असे जे नागरिक आहेत, ह्यांना जोपर्यंत त्यांच्या देशात सोडून येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या रोगाचा समूळ नाश होणार नाही. या रोगाचा समूळ नाश व्हायला हवा असेल तर मला असं वाटतं की त्यांना शेवटपर्यंत, म्हणजे इथून उखडल्यानंतर ते ज्यांच्या देशातून आलेले आहेत, जे भारताच्या बाहेरचे नागरिक आहेत, खोटं नागरिक प्रमाणपत्र घेऊन ते इथे वर्षानुवर्ष राहत होते, त्यांना त्यांच्या देशात नेऊन सोडणं, हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ह्या वरवरच्या उपायाला काही अर्थ नाही असं मला वाटतं.
ह्याचा उपाय असा आहे की इथून जर काढलं बाहेर तर त्यांना तिथून त्या गाड्यामध्ये बसवून पश्चिम बंगालमध्ये नेऊन, आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे. पश्चिम बंगालमधल्या रोहिंग्यांना, बांगलादेशी मुसलमानांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यातच हे जे कोण आहेत मुंबईमधले बांगलादेशी आणि रोहिंगे अनधिकृत खोटी प्रमाणपत्र नागरिकत्वाची घेऊन जे राहत आहेत, ह्यांना इथून गाड्यांमध्ये बसवून पश्चिम बंगालमध्ये न्यायचं आणि त्या बांगलादेशच्या बॉर्डरवरनं त्यांच्या देशामध्ये त्यांना सोडून दिलं पाहिजे. तेव्हा हा प्रश्न मुळापासून पूर्ण सुटेल. नाही तर आत्ता हे जे बाहेर पडलेले आहे तिथली जागा रेल्वेला मिळेल, पण हे जे बाहेर पडले हे जाणार कुठे? हे जाणार कुठे? हे शेवटी इथेच कुठेतरी वसले जाणार. इथेच कुठल्या तरी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये हे घुसणार. तिथे जाऊन ते 2-2, 4-4 झोपड्या उभारणार. 4-4 कुटुंब तिथे जाऊन राहणार. त्या 4चे 400 करणार. पुन्हा एक 30, 40, 50 वर्षानंतर पुन्हा एकदा तिथे एक अशी अनधिकृत झोपडीपट्टी निर्माण होणार. पुन्हा तिथं कधीतरी कुठला तरी न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लागला तर तेव्हाच जर सरकार इच्छा असेल त्या सरकारची तर ते सरकार आत्ताच्या सरकारसारखं पुन्हा ती झोपडपट्टी पाडणार. पुन्हा ती माणसं तिथून पुन्हा इथे येणार, इथून पुन्हा तिथे जाणार, तिथून पुन्हा तिथे जाणार. इकडनं हाकललं, दादरवरनं हाकललं की ते बँड्राला येणार, बांद्रावरनं हाकललं की ते अंधेरीला जाणार, अंधेरीवरनं हाकललं बोरिवलीला जाणार, बोरिवलीवरनं हाकललं पनवेलला जाणार. ते जिथले आहेत या देशातले जर ते नाहीत तर त्यांना भारताच्या बाहेर, भारताच्या सीमेच्या बाहेर ढकलणं हा उपाय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही कारवाई 100% यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही असं मला वाटतं. मी गेले काही दिवस वेळ मिळत नव्हता म्हणून त्याच्यावर व्हिडिओ करत नव्हतो, पण आज मला वेळ मिळाला आहे म्हणून मी हे बोलतो आहे. हे करायला पाहिजे. हे जोपर्यंत आपण हे आपलं सरकार करणार नाही, माझी फडणवीस साहेबांना, तावडे ताईंना विनंती आहे की याचा सोक्षमोक्ष शेवटापर्यंत लावा. शेवटपर्यंत. म्हणजे त्यांनी कदाचित विचार केलाही असेल. ज्या अर्थी एवढा महाराष्ट्र चालवतात, एवढे हुशार आपले मुख्यमंत्री आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिवान असे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. पण ह्या समस्येचा झोपडी पाडणं, ह्या सगळ्या जमिनी स्वच्छ करणं ही पहिली पायरी आहे, ही शेवटची नाही आहे. याच्यापुढं आता ह्यांना इथून हकलून देणं, या सगळ्यांना इथून गाड्यामध्ये बसवणं आणि त्यांना त्यांच्या गावी पाठवून देणं. मागे एकदा त्या माहीम ते माटुंगा अशी रेल्वे लाईनच्या बाजूच्या रस्त्यावरच्या फुटपाथवर एक भयानक झोपडपट्टी उभी होती आणि तेव्हा आयुक्त होते गोरा खैरनार. तर त्या गोरा खैरनारांनी अशा एसट्या उभ्या केल्या होत्या आणि त्या सगळ्या झोपडपट्टीवाल्यांना त्यांचं कुठल्या गावातले आहेत त्या गावाच्या एसटीत बसवून त्या सगळ्यांना पाठवून दिलं. त्यामुळे आज माटुंगा ते माहीम ही संपूर्ण फुटपाथ स्वच्छ आणि रिकामा झालेला आहे. तर तो झोपड्या पाडून उपयोग नाही. तेव्हा खैरनार साहेबांनी त्यांना त्यांच्या गावापर्यंत नेऊन त्यांना सोडून आले. ते नाही तर हे पुन्हा 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 येतच राहणार. हे माझं मत आहे. आपल्याला काय वाटतं अवश्य व्यक्त व्हा. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं, राष्ट्राय स्वाहा याच्यावर मी देव देश धर्माला उपयोगी आणि स्वाहा केलेले, म्हणजे देवदेश धर्मासाठी जे मला योग्य वाटतं ते विचार मी मांडत असतो. तर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त ह्याला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.